तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई शहर हे किती पोलीस विभागामध्ये विभागले आहे? मुंबई शहर हे किती पोलीस विभागामध्ये विभागले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 विभागामध्ये हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे कार्यालय मुंबईत नाही? खालीलपैकी कोणत्या संस्थेचे कार्यालय हे मुंबईत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, साखर संघ कार्यालय हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, शिवाजी महाराजांचे वडील हे कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? शिवाजी महाराजांचे वडील हे कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर ऑप्शन क्रमांक 1, निजामशाह हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबईमधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? मुंबईमधून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4, 6 सदस्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, राजस्थानमधील घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे? राजस्थानमधील घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, केवलदेव हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, दादासाहेब फाळके हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात काम करीत नाही? मुंबई उच्च न्यायालय हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात काम करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, अंदमान आणि निकोबार बेटे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? मराठ्यांचा इतिहास हा प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर ऑप्शन क्रमांक 1, ग्रँट डफ हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. टिंबटिंब रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. तर ऑप्शन क्रमांक 1, 10 ऑगस्ट सन 1948 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, कोसी नदी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11, बाईचिंग भुतिया हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बाईचिंग भुतिया हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, फुटबॉल खेळाशी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतामध्ये मोबाईल सेवा कधी सुरू करण्यात आली? भारतामध्ये मोबाईल सेवा ही कधी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3, 22 ऑगस्ट सन 1994 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कुठल्या 2 शहरांमध्ये आहे? महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कुठल्या 2 शहरांमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई नागपूर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14, दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोणती आहे? दिल्लीच्या तख्तावर बसलेली खालीलपैकी पहिली स्त्री कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रजिया सुलतान हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15, टिंबटिंब हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. टिंबटिंब हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, लुधियाना शहर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? भारतामध्ये ग्रह खात्याची निर्मिती ही केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1843 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 17, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 18, पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठची स्थापना ही कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वामी विवेकानंद हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच MIA हे कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती टेकडी ही पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी ही पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? तर ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी टेकडी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 NH8 नॅशनल हायवे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22 चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 59% हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23 भूदान चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भूदान चळवळीचे जनक हे खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतो? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 25 15 नोव्हेंबर 2000 रोजी भारतातील कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली? 15 नोव्हेंबर 2000 रोजी भारतातील कोणत्या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 26 कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 आणि कलम 18 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 27 मानवी शरीरात इन्सुलिन कोठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन हे कोठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 28 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहे? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 17 पदके हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 29 प्रधानमंत्री वय नंदन योजनेची लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत? प्रधानमंत्री वय नंदन योजनेची लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्येष्ठ नागरिक हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा नदी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 31 भारतात सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती कोण आहे? भारतात सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजाराम मोहन रॉय हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 32 दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू कोणी बांधलेली आहे? दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू कोणी बांधलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शहाजहान हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 33 भारतात रेशमी धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किड्यापासून होते? भारतात रेशमी धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किड्यापासून होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तुती किडा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तांबे पदार्थ हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 35 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात अन्नभेसळ प्रतिबंध कायदा टिंबटिंब अस्तित्वात आला. महाराष्ट्रात अन्नभेसळ प्रतिबंध कायदा टिंबटिंब अस्तित्वात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1954 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 37, मीरा चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीरा चानू ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वेटलिफ्टिंग हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 38, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1993 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 39, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक ही कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 40, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आनंद यादव हे आपलं योग्य आन्सर आहे.